जय शिवराय भाऊनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। इथनं 36 किलोमीटर लांब हॉटेल आहे, तिथे जेवायला जायचं नियोजन लावले 9 वाजता। का तर भुका लागल्यात म्हणून नव्हतं, मटण तिथले लई जोरात असते। म्हणलं असलं कसलं एवढे चविष्ट मटण आहे की एवढ्या लांब जायला पाहिजे, बघूया म्हणलं काय विषय आहे। आणि गाडीत बसल्यावर सच्चादा आमचा डीजे ऑपरेटर इरसाल गाणी लावल्या। चौऱ्या तू काय तर म्हण। रस्त्यानं सगळ्यात दंगा करत हॉटेल जवळ पोहोचलो। हॉटेल बाहेर साधच दिसते पण क्वालिटी बघा। हॉटेलवर पोहोचायलाच 10 वाजलं। आता घरला कितीला जातोय कुणास ठाऊक। मटन ताट मागवणार आहे, ओंक्या काय शाकाहारी खाणार आहे, त्याचं काय वार आहे वाटतं। 300 रुपयाला मटन ताट आणि एक्स्ट्रा प्लेट मागवली मटणाची तर 160 रुपयाला। सच्चादानं ऑर्डर दिली, मला काय माहित नव्हतं, मी तोंड बंद करून बसलेलो। जेवण आलं, वास एकदम झणझणीत येत होता। आता चव बघूया। गौरव जेवण नाही तुला? तिकडे बाहेर ठेवले ताट तुमचं जावा। तेरा तो गेम बजाना पडेगा। छीन टपाक डमडम। वास बघून काय राहावं ना। लिंबू पिळला, हा 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 हा, झणझणीत वाफा येत होत्या मटणात। विषय लोड, बिन काय बोलता ताव मारला। नुसतं मटनच खाऊ वाटत होतं, खतरनाक हो। एक नंबर क्वालिटी आहे, टॉप नॉच, हायली रिकमेंडेड हॉटेल मांसाहारींसाठी। फक्त भाकरी मिळणार इथं, चपाती नाही आणि राईस। जेवण झालं आणि बाहेर आलो, ठरले की काहीतरी डायलॉग मारायचा हॉटेल बद्दल। सगळ्यांचे डायलॉग ऐका। आम्ही आलोय पेठवडगावरनं, फक्त दत्तभाऊंना जेवायला आलोय आणि आता आपण जेवण घरी निघालोय। अरे कहना क्या चाहते हो? ओंका भाऊ, not only name, this is the brand दत्तभवन। दत्तभवनचा नादच करायचं नाही। एवढ्या सगळ्यांच्या डायलॉग कोणाचा जोरात होता ते कमेंट मध्ये सांगा, मला गावऱ्याला आवडला। गाडीत बसलो आणि मैफिल चालू झाली। माझी बहीण गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या गायली। माझी बहीण गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या गायली। रत्नाची खान, रत्नाची खान, माझा जीव की प्राण। दंगा घर टोल नाक्यावर पोहोचलो आणि ओमकार दादा डॉन आपले एका फोनवर टोल नाक्यावर सोडलं। गावात पोहोचाय 12:15 वाजलं। ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा। भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये।